गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् निजानंदरूपी जरी हे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् भक्तभक्तिभगवन्त गुरु चतुरनाम वपु एक इनके पदबंदन किए नासत विघ्नानेक मंगल आदि विचारी रही वस्तुन और अनूप हरिजन को जस गावते हरिजन मंगल रूप संतन निर्णय कियो मति श्रुति पुराण इतिहास भजिबे को दोई सुघर के हरिदास अग्रदेव आज्ञा देई भक्तन को जस गाऊ भवसागर के तरण को नाहिन और उपाऊ ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो निया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी नाम्या सवे जेवी नभे संकोचित ज्ञानियांची भिंत अंगे ओढी अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे प्रस्तुत प्रसंगी वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज सुकासे अर्थात आपले बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेला हा सोहळा या सोहळ्यामध्ये आपण संत चरित्रांची कथा संतांचं चरित्र श्रवण करण्याचा जरासा प्रयत्न गेल्या 2 दिवसांपासून करत आहोत। आज आपल्या सेवेचा तृतीय दिवस अर्थात तिसरा दिवस आहे। या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलेले भगवंतांचे भक्त कसे असतात, त्यांचं चरित्र कसं असतं आणि आपल्या भक्तांसाठी भगवंत कशा प्रकारे त्यांचा सांभाळ करतात, त्यांच्यावरती कृपा करतात, हे श्रवण करण्याचा प्रयत्न गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही मी करत आहोत। दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी। विदुर काकांच्या घरी भगवंत गेले आणि विदुर काकांवरती कृपा केली। त्यानंतर आपण पाहिलं प्रल्हादजी महाराजांचं चरित्र। प्रल्हादजी बाळांकडे पाहिलं तर वय अतिशय लहान आहे, परंतु भगवंतांवरती असलेल्या विश्वासाचा परिणाम की एका जड खांबांमधून भगवंतांना प्रगट केलं प्रल्हादजी महाराजांनी।
भगवंतांवरती प्रेम केल्याचा परिणाम, भगवंतांवरती विश्वास ठेवल्याचा परिणाम, की वेळोवेळी प्रल्हादजी महाराजांचं रक्षण भगवंत करत आले. आणि स्वतःच्या भक्ताची, प्राणसख्याची वाणी सत्य ठरावी याच्यासाठी भगवंत जड खांबांमधून प्रकट झालेले तुम्हाला मला दिसतात. मूर्तीमधून भगवंतांना प्रकट करणं काही अवघड नाही. परंतु एखादा निर्जीव असलेला घटक त्यामधून जर का भगवंत प्रगट होत आहेत तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि तेच सामर्थ्य प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये होतं. म्हणून तुकोबारायांनी प्रल्हादजी महाराजांचं चरित्र आपल्या अभंगामध्ये गायन केलेलं आहे. यानंतर तुकोबाराय म्हणतात, नाम्या सवे जेवी नभे संकुचित. तुकोबारायांचं लक्ष नामदेवरायांकडे गेलं. नामदेवरायांचा भगवंतांच्या प्रती असलेला भाव लक्षात आला. नामदेवराय हे भगवंतांचे निस्सीम भक्त आहेत. अहैतुक प्रेम भगवंतांवरती नामदेवरांचं आहे. आणि तुकोबाराय नामदेवांना तुमच्या माझ्या समोर प्रगट करत आहेत या पदामधून. आणि आता आपल्याला नामदेवांचं दर्शन घ्यायचं आहे की कसे आहेत नामदेवराय, कसं चरित्र आहे नामदेवरायांचं. त्यावेळेला वर्णन करताना म्हणतात, पंढरपुरामध्ये नामदेवांचं प्रागट्य झालेलं आहे. तसं पाहायला गेलं तर नामदेवांचं मूळ घराणं हे मराठवाड्यातील नरसी ब्राह्मणी हे होतं. परंतु नामदेवरायांच्या ज्या 2-3 आधीच्या पिढ्या आहेत त्या वेळेपासून सारेजण पंढरपुरामध्ये येऊन वास्तव्याला राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव दामाजी, आईचं नाव गोनाई असं आहे. महिपती बाबा आपल्या संत लीलामृत ग्रंथामध्ये असं वर्णन करतात की एक दिवस भगवंतांनी उद्धवजी महाराजांना आज्ञा केली की तुला या मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यायचा आहे. उद्धवजी महाराजांनी आज्ञा मान्य केली. परंतु उद्धवजी महाराज म्हणतात, मी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेईल, परंतु मी अयोनी संभव अवतार घेणार आहे. अर्थात माझा जन्म हा कोणत्याही स्त्रीच्या उदरातून होणार नाही. मी स्वयंभू प्रगट होईल. आणि एक दिवस ज्या वेळेला दामाजी पंत हे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विराजमान झालेले होते, त्यावेळेला अचानक दामाजींना एक बालक दिसला. दामाजींनी विचार केला की आपल्या घरी एक अजूनही लेकरू नाही, बाळ नाही. आणि हे बाळ या ठिकाणावरती एकटं दिसत आहे. करुणा उत्पन्न झाली, वात्सल्य हृदयामध्ये उचंबळून आलं आणि दामाजी पंत त्या बालकाला आपल्या घरी घेऊन आले. गोनाई मातेनं पाहिलं तेव्हा आई साहेबांना सुद्धा आनंद झाला. आणि दोघीही दाम्पत्यांनी विचार केला की या बालकाचा सांभाळ आता आपण करायला पाहिजे. आणि त्या बालकाचं नाव दामाजी पंत आणि गोनाई मातेने नामदेव असं ठेवलं. हळूहळू नामदेवांची वाढ होते आहे. लहानपणापासूनच नामदेवांच्या हृदयामध्ये भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न झालेलं आहे. ज्या वेळेला नामदेवराय 5 वर्षाचे झाले त्यावेळेला संत हा प्रसंग वर्णन करतात, ही घटना वर्णन करतात की एक दिवस दामाजींना काही कारणास्तव परगावी जाण्याचं काम पडलं. दामाजी रोज भगवंतांना नैवेद्य अर्पण करायचे. परंतु आज काही कामानिमित्त दामाजींना परगावी जाण्याचं कारण असल्यामुळे दामाजी नामदेवांना म्हणतात, नाम्या आज भगवंतांना नैवेद्य तू दाखव.
म्हटले काही हरकत नाही. दामाजी पंत निघून गेले. नामदेवांनी वाटीमध्ये दूध घेतलं आणि पांडुरंगाच्या देवळामध्ये येऊन पोहोचले. भगवंतांच्या समोर तो नैवेद्य ठेवला आणि वाट पाहायला लागले की भगवंत हा नैवेद्य कधी ग्रहण करतील. बराच वेळ झाला, परंतु भगवंतांनी अजून दूध पिलेलं नाही हे लक्षात आलं. एका बाजूला भीती सुद्धा वाटायला लागली की मी भगवंतांना नैवेद्य दाखवणार आहे असं मी बाबांना सांगून आलो, आणि जर विठ्ठलाने जर का आता नैवेद्य ग्रहण केला नाही तर बाबा माझ्यावरती रुष्ट होतील. आणि एका बाजूला याचं दुःख होत आहे की भगवंतांनी जर का नैवेद्य ग्रहण केला नाही तर आज माझा विठ्ठल उपवाशी राहील. काय करावं काय करू नये हे लक्षात येत नव्हतं. वाट पाहिली बराच वेळ, परंतु भगवंतांनी नैवेद्य काही प्राशन केला नाही. आता मात्र नामदेवराय भगवंतांना म्हणतात, विठ्ठला, अहो नैवेद्य ग्रहण करून घ्या ना. मी किती वेळापासून वाट पाहतो आहे की तुम्ही आता नैवेद्य ग्रहण करताल, परंतु तुम्ही या वाटीला स्पर्श सुद्धा केलेला नाही. बराच वेळ वाट पाहिली. आता मात्र नामदेवांना राहवलं गेलं नाही आणि नामदेवांनी निश्चय केला आणि पांडुरंग परमात्माला म्हणतात, भगवंता, तुम्हाला जर का माझ्या हातचा नैवेद्य प्राशन करायचा नसेल, तुम्ही जर का हा नैवेद्य प्राशन केला नाही तर मी तुमच्या पायावरती डोकं आदळून माझा प्राण त्याग करीन. आणि जसंच नामदेवराय डोकं आदळण्यासाठी तत्पर झाले, एवढ्या वेळामध्ये भगवंत नामदेवरायांसमोर प्रकट झालेले आहे. नामदेवांकडे पाहिलं, समोर ठेवलेली दुधाची वाटी आपल्या हातामध्ये घेतली आणि भगवंतांनी ते सारं दूध प्राशन करून घेतलेलं आहे. नामदेवांना अतीव आनंद झाला. भगवंतांनी माझा नैवेद्य ग्रहण केलेला आहे, प्राशन केलेला आहे, याचा अतीव आनंद नामदेवांना व्हायला लागला. कारण नामदेवांची अशी समजूत होती की बाबा ज्या वेळेला दुधाची वाटी घेऊन विठ्ठला समोर जातात, त्यावेळेला आपण जसं जेवण करतो, आपण जसा प्रसाद ग्रहण करतो, तसंच विठ्ठल प्रसाद ग्रहण करत असेल. हा भाव हृदयामध्ये जागृत झाला आणि या भावाच्या बळावरती पांडुरंग परमात्मे नामदेवांसमोर प्रगट झालेले आहेत. आपण भावाचं बळ पाहत आहोत गेल्या 2 दिवसांपासून. विदुर काकांच्या हृदयामध्ये भाव होता म्हणून न बोलवता भगवंत विदुर काकांच्या घरी आले. प्रल्हादजी महाराजांच्या हृदयामध्ये भाव होता, विश्वास होता, म्हणून जड खांबांमधून भगवंत प्रकट झाले. आणि नामदेवांच्या हृदयामध्ये भाव होता, आशा होती, प्रेम होतं, म्हणून भगवंत त्यांच्यासाठी प्रकट झाले आणि त्यांनी जो नैवेद्य दाखवला तो ग्रहण केला. भगवंतांनी नैवेद्य ग्रहण केला आणि भगवंत अंतर्धान झाले. नामदेवरायांनी ती वाटी उचलली आणि आपल्या घरी घेऊन आले. आईसाहेब पाहतात तर नाम्याच्या हातामध्ये असलेली वाटी रिकामी दिसते आहे. आईसाहेब विचारतात, नाम्या, अरे वाटीमधलं दूध कुठं गेलं? म्हटले, आई, अगं विठ्ठलाने सगळं दूध पिऊन घेतलं बघ. आईसाहेबांना असं वाटलं की नामदेव माझ्याशी चेष्टा करतो आहे, गंमत करतो आहे. म्हटले, काही काय बोलतो नामदेवा? अरे मूर्ती कुठं दूध पित असती का? मला तर असं वाटतं की रावळामध्ये जाऊन तूच दूध पिलं असेल आणि भगवंतावरती आळ घालतोस. म्हटले, नाही आई, अगं खरंच आज भगवंतांनी दूध पिलेलं आहे. गोनाई आईसाहेबांचा विश्वास बसत नव्हता. ज्या वेळेला संध्याकाळी दामाजी घरी आले, त्यावेळेला गोनाई मातेनं घडलेला सारा प्रसंग दामाजींना वर्णन करून सांगितलं. दामाजी म्हणतात, आता उद्या मी पाहतो की खरंच नामदेवाच्या हातून भगवंत दूध पितात का. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभात समयाला पुन्हा दामाजींनी नामदेवांना सांगितलं की नाम्या, आज सुद्धा तुलाच भगवंतांना नैवेद्य दाखवायचा आहे. म्हटले, काही हरकत नाही. नामदेवरायांनी दुधाची वाटी घेतली
आणि पांडुरंगाच्या देवळामध्ये येऊन उभे राहिले. त्या अगोदरच दामाजी आधी राऊळामध्ये आले आणि एका खांबाच्या आड लपून राहिले आणि पाहत आहेत की आता नाम्या काय करतो. नामदेवराय भगवंतांच्या समोर आले, समोर वाटी ठेवली. भगवंतांचा धावा केल्याबरोबर भगवंत नामदेवरायांसमोर प्रगट झाले आणि नामदेवांनी दाखवलेला नैवेद्य भगवंतांनी ग्रहण केला. हे ज्या वेळेला दामाजींनी पाहिलं त्यावेळेला अष्टसात्विक भाव दामाजींचे प्रगट झाले आणि धन्य धन्यता वाटायला लागली स्वतःच्या जीवनाबद्दलची, की भगवंतांचा असा निस्सीम प्रेम भक्त मला प्राप्त झालेला आहे, माझ्या घरी राहतो आहे, याची धन्यता वाटायला लागली. आणि लक्षात आलं की हा जो माझ्या घरी आहे हा नक्कीच भगवंतांचा सखा असणार, कारण याच्यासाठी भगवंत प्रगट झाले. याचा अर्थ यांच्या हृदयामध्ये असलेलं प्रेम हे काही सामान्य प्रेम नाही. कुतूहल वाटलं नामदेवांचं, कौतुक वाटलं, धन्यता वाटली. काही काळानंतर यथायोग्य समयाला नामदेवांचा विवाह झाला आणि नामदेवांच्या धर्मपत्नीचं नाव राजाई असं होतं. नामदेवांचा विवाह तर झाला, परंतु बालपणापासूनच नामदेवांचं आणि पांडुरंग परमात्म्याचं अतीव सौख्य होतं. नामदेवराय पांडुरंग परमात्म्या समोर जाऊन बोलायचे, भगवंत त्यांच्यासोबत गप्पा मारायचे. संपूर्ण दिवस दोघांचा गप्पा मारण्यामध्ये, संवाद साधण्यामध्ये निघून जातो आहे. अखंड नामदेवांकडून भगवंतांचं नाम गायन व्हायला लागलं. अखंड दोघांना सुद्धा एकमेकांचा सहवास प्राप्त व्हायला लागला. काही काळानंतर नामदेवांचा विवाह झाला, परंतु नामदेवांच्या एक गोष्ट लक्षात आली की मी जर का भगवंतांची भेट घेतली नाही, मी जर का भगवंतांना पाहिलं नाही, तर मी माझं जीवन कंठू शकत नाही. भगवंतांना पाहिल्याशिवाय, त्यांच्यासोबत बोलल्याशिवाय, त्यांचं कीर्तन केल्याशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही याची जाणीव व्हायला लागली. आणि जोपर्यंत भगवंतांशी बोलणं होत नव्हतं तोपर्यंत नामदेवांना कर्मेन असं व्हायला लागलं. माझा देव माझ्या समोर प्रगट होतो, माझा देव माझा मित्र आहे, माझा सखा आहे. मी म्हणेल तसं तो वागतो, मी म्हणेल तेव्हा तो प्रगट होतो. माझ्या देवाला माझ्याशिवाय करमत नाही आणि मला सुद्धा माझ्या देवाशिवाय करमत नाही. याची जेव्हा जाणीव झाली त्यावेळेला नामदेवांच्या हृदयामध्ये जरासा अहंकार प्रगट झाला. अहंकाराची उत्पत्ती झाली आणि हे भगवंतांच्या लक्षामध्ये आलं. नामदेवांना सुद्धा याची जाणीव करून द्यायला पाहिजे, म्हणून एक दिवस पंढरपुरामध्ये ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदी संत मंडळी भगवंतांच्या दर्शनासाठी आलेले होते. ज्या वेळेला सगळे संत मंडळी एकत्र आले, नामदेवराय सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत. साऱ्या संत मंडळींनी साऱ्यांचं दर्शन घेतलं, परंतु नामदेवराय कुणासमोरही वाकले नाही. कारण नामदेवरायांनी विचार केला की मी माझ्या देवासोबत बोलतो, मी माझ्या देवासोबत खेळ खेळतो, मी माझ्या देवासोबत प्रसाद सेवन करतो, याचा अर्थ माझा अधिकार मोठा आहे, असा जरासा अहंकार. आणि ही गोष्ट आदि माया, आदि शक्ती, ब्रह्मचित्कला मुक्ताबाईच्या लक्षात आली आणि म्हणतात की आता या नाम्याची परीक्षा घ्यायला पाहिजे. मुक्ताबाईने गोरोबा काकांना पाचारण केलं. गोरोबा काका येऊन पोहोचले. परीक्षा कोण घेणार याच्यासाठी गोरोबा काकांना नियुक्त केलं गेलं. आणि गोरोबा काका येताना जे थापटणं असतं की जे मडक्यावरती मारल्यावरती मडकं कच्चं आहे का पक्का आहे हे लक्षात येतं, ते थापटणं घेऊन आले. साऱ्या संत मंडळींना एका रांगेमध्ये बसायला सांगितलेलं आहे मुक्ताबाईने.
गोरोबा काका एक एक करून ज्ञानोबारायांच्या मस्तकावरती थापटणं मारलं. निवृत्तीनाथांच्या, सोपान काकांच्या आदी करून एका एका संत मंडळींच्या मस्तकावरती थापटणं मारत आहे. आता मात्र वेळ आली नामदेवरायांवरती आणि जसंच नामदेवरायांच्या मस्तकावरती थापटणं मारणार एवढ्या वेळामध्ये नामदेवराय उठले आणि पळायला लागले. नामदेवरायांना पाहिलं आणि सारे संत मंडळी हसायला लागले. कच्च मडकं म्हणून हिनवायला लागले. हे हे नामदेव पळत असताना नामदेवराय ऐकत आहेत की सारे संत मंडळी माझ्यावरती हसत आहेत आणि मला कच्च मडकं म्हणून हिनवत आहेत. धावत धावत नामदेवराय पांडुरंग परमात्मा समोर जाऊन उभे राहिले आणि लहान लेकरासारखं रडायला लागले. भगवंत म्हणतात, नाम्या, अरे काय झालं रडायला? म्हटले भगवंता, अहो साऱ्यांनी मला कच्च मडकं म्हणून हिनवलं आणि माझ्यावरती सगळे हसत होते. भगवंतांना सुद्धा जरासं हसू आलं आणि भगवंत म्हणतात, नाम्या, अरे खरंच कच्चाच आहेस म्हटले तू. म्हटले, हरी तुम्ही सुद्धा मला कच्चच म्हणतात का? बेटा, जोपर्यंत तू सद्गुरूंची शरणागती करणार नाही तोपर्यंत तू पक्का होऊ शकणार नाही. एखादा मनुष्य किती जरी मोठा असला परंतु जोपर्यंत तो सद्गुरूंची शरणागती करत नाही, सद्गुरूंची कृपा हस्तगत करत नाही, तोपर्यंत तो कच्चाच राहत असतो. आता याच्यासाठी नाम्या तुला सद्गुरूंची शरणागती करावी लागेल. म्हटले, भगवंता, तुम्हीच माझे सद्गुरू आहात. भगवंत म्हणतात, नाम्या, अरे मी जरी जगद्गुरू असलो तरी सुद्धा जोपर्यंत एखादा हाडा मांसाच्या देहाला आपण जोपर्यंत सद्गुरू करत नाही तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत नाही किंवा आपल्याला ती अनुभूती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून याच्यासाठी तुला ज्या महात्म्यांनी मनुष्य देह धारण केलेला आहे अशा महात्म्यांची शरणागती करावी लागेल. म्हटले, देवा, माझे सद्गुरू कुठे आहेत? त्यावेळेला भगवंत म्हणतात की तू औंढा नागनाथ इथं जा, तुला तुझे सद्गुरू भेटून जातील. नामदेवराय औंढ्याला येऊन पोहोचले. भगवंतांचं दर्शन घ्यावं या हेतूनं रावळामध्ये आले आणि भगवंतांच्या समोर पाहतात तर काय, तर महादेवाच्या पिंडीवरती एक वृद्ध मनुष्य आपले दोन्ही पाय ठेवून झोपलेला आहे. हे नामदेवांनी पाहिलं आणि जरासं हृदय व्यथित झालं. त्या मनुष्यासमोर हात जोडले आणि नामदेवराय म्हणतात, महात्मन, अहो तुम्हाला कळत नाही का म्हटले, ही भगवान शंकरांची पिंड आहे आणि तुम्ही भगवान शंकरांच्या देहावरती पाय ठेवून झोपलेला आहात. तुम्हाला लज्जा वाटत नाही का? तुम्हाला भय वाटत नाही का? त्यावेळेला तो मनुष्य म्हणायला लागला, म्हटले, बाबा रे, अरे तू माझ्याकडे पाहतोस ना, माझा देह अशक्त झालेला आहे. माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की मी माझे पाय उचलून खाली ठेवावे. तू मला मदत कर, तू माझे पाय उचल आणि खाली ठेव. नामदेवरायांनी जसंच त्या मनुष्याचे पाय उचलले आणि खाली जमिनीवरती ठेवले, पाय ठेवल्याबरोबर त्या जमिनीमधून एक शिवलिंग प्रगट झालं. पुन्हा तिथून पाय उचलले, पुन्हा दुसऱ्या जमिनीवरती ठेवले, पुन्हा त्या जमिनीमधून शिवलिंग प्रगट झालं. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला नामदेवांच्या लक्षात आलं की हेच माझे सद्गुरू विसोबा खेचर आहे.
सद्गुरूंना पाहिलं. अष्टसात्विक भाव हृदयामधून उचंबळून आले. नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. आनंद होतो आहे आणि सद्गुरूंच्या चरणावरती नामदेवरायांनी लोटांगण घातलं. शरणागती स्वीकारली आणि विसोबा खेचरांनी आपला वरद हस्त नामदेवांच्या मस्तकावरती ठेवला. जसाच वरद हस्त ठेवला, सारी अनुभूती, सारं ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान नामदेवांना एका क्षणामध्ये प्राप्त होऊन गेलं. बराच काळ नामदेवराय सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपला काळ व्यतीत करत आहेत. एक दिवस सद्गुरू म्हणतात, नामदेवा, या मृत्यू लोकामध्ये देव नाही अशी एकही जागा नाही. पंढरपुरामध्ये जरी तुझा देव सगुण साकार असला तरी सुद्धा जोपर्यंत या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये, या अनुरेणूमध्ये जो परमात्मा सुप्त रूपाने व्याप्त आहे, त्याची अनुभूती जोपर्यंत तुला होत नाही तोपर्यंत तुझा परमार्थ सफल झाला असं होत नाही. आणि हेच सूत्र काल तुम्ही मी सुद्धा श्रवण केलेलं आहे. विदुर काकांच्या चरित्रामध्ये हा भाग आलेला आहे पहा, की ज्या वेळेला विदुर काकांच्या घरी परमात्मा आले, भगवंतांनी दर्शन दिलं आणि भगवंतांनीच आज्ञा केली की तुम्ही मैत्रेयजी महाराजांची अर्थात सद्गुरूंची शरणागती करा. त्या ठिकाणावरती हे चिंतन पाहायला भेटतं. शुकदेवजी महाराज त्या ठिकाणावरती चिंतन मांडतात की जरी विदुर काकांसमोर, जरी नामदेवांसमोर भगवंत सगुण साकार होते, तरी सुद्धा ती अनुभूती त्यांना प्राप्त झालेली नव्हती. याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात, की जे ज्ञान फक्त सद्गुरूच तुम्हाला मला दान करू शकतात. ग्रंथामध्ये जरी आपल्याला हे वाचायला भेटलं, परंतु त्याची अनुभूती ही तेव्हाच प्राप्त होते जेव्हा सद्गुरूंच्या मुखांमधून ते ज्ञान आपण श्रवण करतो. आणि या अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती विदुर काकांना, नामदेवांना प्राप्त व्हावी याच्यासाठी भगवंतांनी विसोबा खेचरांकडे नामदेवांना पाठवलं. अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला आणि बराच काळ नामदेवांनी विसोबा खेचरांची अर्थात आपल्या सद्गुरूंची सेवा केली. आणि पुन्हा नामदेवराय पंढरपूरला येऊन पोहोचले. एक दिवस वाळवंटामध्ये नामदेवराय विराजमान झालेले आहेत. माध्यान्हाचा समय होता. भूक लागली होती. प्रसाद सेवन करावा म्हणून नामदेवांनी आपल्या झोळीमधून भाकर काढली. ती हातामध्ये घेतल्याबरोबर त्या ठिकाणावरती एक कुत्रा आला. त्या कुत्र्याने आपल्या तोंडामध्ये, मुखामध्ये ती भाकर घेतली आणि पळायला लागला. हे पाहिल्याबरोबर नामदेवांनी लगेच तुपाची वाटी उचलली आणि पंढरपूरच्या रस्त्याने, गल्लीमधून तो कुत्रा पुढे पळतो आहे आणि नामदेवराय त्याच्या पाठीमागे पळत आहे. पळत असताना नामदेवराय म्हणतात, अहो भगवंता, अहो नुसती कोरडी भाकर कुठं घेऊन चाललात? थांबा जरासं, मी त्याच्यावरती तूप लावतो. तूप लावलेली भाकर खा म्हटले. हे जसंच ऐकलं, भगवंत नामदेवांसमोर प्रगट झाले आणि भगवंतांच्या लक्षात आलं की ज्याची अनुभूती नामदेवाला प्राप्त व्हायला पाहिजे, याच्यासाठी मी सद्गुरूंकडे पाठवलं होतं. त्या अनुभूतीने नामदेवा, माझा नाम्या हा परिपूर्ण झालेला आहे. याला आधी फक्त राऊळामध्ये मी दिसायचो, माझ्या समोर आला की याला मी दिसायचो, पण आता माझ्या नाम्याला चराचरामध्ये मीच दिसतो आहे. बालसखे आहेत पांडुरंग परमात्म्याचे नामदेवराय आणि आपल्या सख्याचा हा उत्कर्ष पाहिला आणि आनंद होतो आहे भगवंतांना. सुंदर अशा प्रकारचं सख्य दोघांमध्ये आहे. कधी कधी भगवंत नामदेवांची अतीव थट्टा करायचे. इतकी थट्टा करायचे की नामदेवराय अक्षरशः कंटाळून जायचे. अर्थात
भगवंत एवढी त्यांची चेष्टा करायचे की नामदेवांना असं वाटायचं की कितीच जीव आहे भगवंतांचा माझ्यावरती, किती जीव आहे. कधी कधी नामदेवराय चिडायचे सुद्धा. आणि असाच एक प्रसंग झाला. एक दिवस भगवंत म्हणतात, नामदेवा, अरे तू बालपणापासून रोज माझ्या मंदिरामध्ये येतोस, आपण रोज सुखसंवाद करतो, एकमेकांसोबत खेळ खेळतो. मला असं वाटतं की आता तू मंदिरामध्ये येणं पुरे कर. अरे तुझा विवाह झालेला आहे, तुला एक धर्मपत्नी प्राप्त झालेली आहे. तू आता जरासं संसाराकडे, प्रपंचाकडे, गृहस्थाश्रमाकडे जरासं लक्ष द्यायला पाहिजे. सहज भगवंत आपल्या मुखामधून बोलून गेले आणि हे नामदेवांच्या हृदयाला लागलं. नामदेवांना जरासा क्रोध आला. नामदेवराय म्हणतात, भगवंता, तुम्हाला मी इथे आलेलो नको आहे का? मला प्रपंच करायचा नाही, मला संसार करायचा नाही, माझं सारं चित्त हे तुमच्यामध्ये लागलेलं आहे. तुम्ही मला प्रपंचामध्ये अडकवू नका. आणि तुम्हाला जर का माझा कंटाळा आला असेल तर तसं सांगा म्हटले, मी हे पंढरपूर सोडून निघून जातो. आणि खरंच नामदेवरायांनी त्या दिवशी पंढरपूर सोडलं आणि नामदेवराय पंढरपुराच्या बाहेर निघून गेले. भगवंतांच्या लक्षात आलं तर भगवंतांनी नामदेवांची जराशी आळवणी केली. नामदेवांचा क्रोध दूर करण्याचा जरासा प्रयत्न करत आहेत भगवंत. नामदेवांची क्षमा मागत आहेत. सुंदर प्रसंग वर्णन केला महात्म्यांनी. पहा, वनामधून नामदेवराय समोर चालत आहेत. त्यांच्या पाठीमागे हा परमात्मा नामदेवांना मनवतो आहे. नाम्या, अरे मी गंमत करत होतो बाबा, तू मला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय माझा दुसरा कोणताही मित्र नाही. पण नामदेवराय काही ऐकायला तयार नाहीत. आता मात्र भगवंतांनी नामदेवांचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि भगवंतांनी पुन्हा नामदेवांना आपल्या पंढरपुरामध्ये घेऊन आले. पहा, एवढं सौख्य आहे दोघांमध्ये. ज्या वेळेला गोपालकृष्ण हे गोकुळामध्ये होते, त्यावेळेला आपल्या गोपाळांसोबत सुमंगल, मधुमंगल आपले जे मित्र आहेत त्यांच्या सोबत भगवंत जशा प्रकारे खेळ खेळायचे, त्यांची जशी चेष्टा करायचे, स्वतः जसे रागे भरायचे, तशा पद्धतीनं या कलियुगामध्ये सुद्धा नामदेवांसोबत तेवढंच सौख्य आहे. कारण महिपती बाबा म्हणतात की हे जे नामदेवराय आहेत हे उद्धवजी महाराजांचा अवतार आहे. आणि श्रीमद भागवत असं म्हणतं की उद्धव हे भगवंतांचे निज सखे आहेत. निज सखे अर्थात उद्धवजी महाराज हे असं एकमेव पात्र आहे, असं एकमेव चरित्र आहे की ज्यांच्या समोर बोलत असताना भगवंतांना कधीही काही विचार करावा लागला नाही. आपल्या हृदयामध्ये असलेली जी भावना आहे, आपण जसं आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसमोर बोलून मोकळं होतो, मनामध्ये असलेला क्रोध, मनामध्ये असलेलं प्रेम जसं आपण बोलून मोकळं होतो, त्याला सांगत असताना आपल्याला कुठलाही मागचा पुढचा विचार करावा लागत नाही. अशा पद्धतीनं भगवंत सुद्धा उद्धवजी महाराजांना सारं काही सांगायचे. आणि ज्या वेळेला भगवंत द्वारकेमध्ये होते त्यावेळेला उद्धवजी महाराज एवढे एकमेवच भक्त असे होते की ज्यांना भगवंतांच्या महालामध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. निज महालामध्ये, की ज्या महालामध्ये भगवंत आणि रुक्मिणी माता दोघच राहायचे, त्या महालामध्ये फक्त उद्धवजी महाराजांना आतमध्ये येण्याची परवानगी होती. म्हणजे पहा की किती सौख्य आहे दोघांमध्ये. आणि जसा प्रसंग नामदेवरायांसोबत घडला तसाच प्रसंग भगवंतांनी उद्धवजी महाराजांसोबत सुद्धा घडवून आणलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की ज्या वेळेला गोपालकृष्ण आता द्वारकेमध्ये येऊन स्थित झाले, मथुरेमध्ये येऊन स्थित झाले,
भगवंतांचा अजून विवाह झालेला नाही, मथुरेमध्ये आहेत, राज्यकारभार करत आहेत. त्यावेळेला एक दिवस उद्धवजी महाराजांनी पाहिलं की मी आल्यापासून पाहतो आहे भगवंत जराशे चिंतित दिसतात, जराशे उदास दिसतात. याचं काय कारण असेल? या मथुरेमध्ये काही राजवैभव कमी नाहीत. या मथुरेमध्ये दास आहेत, दासी आहेत, भगवंतांचे माता पिता भाऊ सारा परिवार भगवंतांच्या सोबत आहे, व भगवंत असे उदास का राहतात? आणि एक दिवस ज्या वेळेला भगवंत आपल्या महालामध्ये एकटे होते, त्यावेळेला उद्धवजी महाराजांनी विचारलं, म्हटले भगवंता, अहो तुम्ही एवढे उदास का राहतात? त्यावेळेला भगवंत म्हणतात, उद्धव, मोहे ब्रज विसरत नाही. मी या मथुरेमध्ये राहतो, परंतु गेली 10 वर्ष 8 महिन्याचा काळ मी गोकुळामध्ये व्यतीत केलेला आहे. या गोकुळामध्ये माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझे सखे आहेत, माझ्या गोपिका आहेत. आणि एवढ्या साऱ्यांना सोडून मी जरी या राजमहालामध्ये राहतो आहे, मथुरेमध्ये राहतो आहे, तरी क्षणाक्षणाला माझ्या हृदयामध्ये त्या गोकुळाच्या आठवणी जागृत होतात. आणि म्हणून मी उदास राहतो, मला करमत नाही. उद्धवजी महाराज हे एकमेव असे भक्त आहेत की ही गोष्ट भगवंतांनी फक्त त्यांनाच सांगितली. मग उद्धवजी महाराज म्हणतात भगवंता, अहो मग तुम्ही भेटून या ना, तुम्ही आईची भेट घ्या, यशोदा मातेची भेट घ्या, नंद बाबांची भेट घ्या, तुमच्या साऱ्या सख्यांची भेट घ्या म्हटले. पण भगवंत म्हणतात, मी आता पुन्हा गोकुळामध्ये जाणार नाही. मी जाणार नाही, पण उद्धवा तू तर जाऊ शकतोस. हा प्रसंग भगवंतांनी घडवून आणला. कशासाठी? भगवंत उद्धवजी महाराजांना गोकुळामध्ये जाण्यासाठी सांगत आहेत. कशासाठी? कारण उद्धवजी महाराजांच्या हृदयामध्ये जे ब्रह्मज्ञान आहे ते कोरडं ज्ञान आहे. ज्ञान तर आहे, कारण बृहस्पतीचे शिष्य आहेत उद्धवजी महाराज. ब्रह्मज्ञान आहे, परंतु ते ब्रह्मज्ञान जरी असलं तरी भक्ती नाही हृदयामध्ये, प्रेम नाही. भक्तीचा, प्रेमाचा ओलावा उद्धवजी महाराजांच्या हृदयामध्ये नसल्यामुळे उद्धवजी महाराजांना जरी ब्रह्मज्ञान प्राप्त असलं तरी त्या ब्रह्मज्ञानाची अनुभूती त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. कारण हृदयामध्ये ज्ञान असावं, परंतु नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्या ज्ञानासोबत प्रेम सुद्धा असलं पाहिजे. एखादा विद्वान आहे, वाक्चातुर्य त्याच्या जवळ आहे, त्रिखंडामध्ये ज्याची ख्याती आहे, पंडित म्हणून, विद्वान म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु त्याच्या जर का हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम नसल, भाव नसल, भक्ती नसल, तर त्याला प्राप्त झालेली विद्वत्ता याला काही महत्व उरत नाही. म्हणून भलेही एखादा साधक असावा, ग्रंथाचं ज्ञान त्याला नाही, ग्रंथ वाचन कधी केलेलं नाही, काहीच माहित नाही, परंतु भगवंतांवरती निस्सीम प्रेम आहे, भगवंतांबद्दल हृदयामध्ये भक्ती आहे, अशा भक्ताची संगती ही भगवंतांना अधिक प्रिय असते. आणि अशा भक्तावरती, अशा साधकावरती भगवंत हे लवकर कृपा करत असतात. म्हणून नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानही असावं आणि ज्ञानासोबत भगवंतांबद्दल हृदयामध्ये प्रेमही असावं, अर्थात भक्ती सुद्धा असावी. आणि हे लक्षात आलं की उद्धवजी महाराजांच्या हृदयामध्ये ज्ञान तर आहे, परंतु प्रेम नाही. आणि जोपर्यंत माझ्या उद्धवाला प्रेम प्राप्त होणार नाही, भक्ती प्राप्त होणार नाही, तोपर्यंत उद्धवाला माझी अनुभूती येणार नाही. आणि हीच अनुभूती माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी म्हणून भगवंत म्हणतात, उद्धवा तू गोकुळामध्ये जा, तू वृंदावनामध्ये जा. आणि ज्यावेळेला उद्धवजी महाराज वृंदावनामध्ये येऊन पोहोचले, गोपिकांचा संग उद्धवजी महाराजांना घडला.
गोपिकांच्या हृदयामध्ये असलेली प्रेम, भक्ती, गोपिका किती भगवंतांच्या प्रती समर्पित आहे हे ज्या वेळेला उद्धवजी महाराजांच्या लक्षामध्ये आलं, उद्धवजी महाराजांनी गोपिकांना आपले सद्गुरू केले, गोपिकांची शरणागती केली, राधा राणीची शरणागती केली आणि जो बोध गोपिकांकडून उद्धवजी महाराजांना प्राप्त झाला त्याचा परिणाम असा झाला की भगवंतांच्या प्रती उद्धवजी महाराजांच्या हृदयामध्ये भक्ती जागृत झाली आणि अशी भक्तीनं परिपूर्ण झालेले उद्धवजी महाराज ज्या वेळेला भगवंतांसमोर येऊन पोहोचतात त्यावेळेला उद्धवजी महाराजांपेक्षा सुद्धा अतीव आनंद भगवंतांना होतो आहे. तू माझा सखा आहेस, तू माझा आत्मा आहेस आणि आता तू सुद्धा माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्याच्या पात्रतेचा झालेला आहे. जसा द्वापार युगामध्ये हा प्रसंग घडला तसा कलियुगामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्मे आणि नामदेवांमध्ये हा प्रसंग घडून आला. विसोबा खेचरांची शरणागती करायला सांगितली, अनुभूती प्राप्त झाली, नानी नामदेव पुन्हा पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. पहा, ज्या वेळेला आपण किती जरी देवासमोर उभं राहून म्हटलो की देव माझा आहे, देव माझा आहे, परंतु कधीतरी भगवंतांनी सुद्धा म्हणावं की हा जो समोर उभा आहे हा माझा आहे. इथे आपण भगवंतांना माझं म्हणून उपयोग होत नसतो. भगवंतांनी म्हटलं पाहिजे की हा माझा आहे, त्यावेळेला कल्याण आपलं होणार आहे. विदुर काकांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग येऊन गेला की उद्धवजी महाराज म्हणतात की भगवंत म्हणतात की हा माझा विदुर आहे, मी माझ्या विदुराच्या घरी कन्या सेवन केल्या आणि जेवढा संतुष्ट झालो तेवढा संतुष्ट मी या आधी कधी झालो नव्हतो. आणि हाच भाव या ठिकाणावरती सुद्धा संत प्रगट करतात की भगवंतांनी आपल्याला माझं म्हणायला पाहिजे. कारण ज्या वेळेला भगवंत आपला स्वीकार करतात, ज्या वेळेला भगवंत म्हणतात की हा माझा आहे, त्यावेळेला आपलं योग आणि आपलं क्षेम, आपल्या संसाराची चिंता, आपल्या परमार्थाची चिंता, आपल्या उद्धाराची चिंता ही आपल्याला करावी लागत नाही, ते भगवंत करत असतात. आणि म्हणून नामदेवांकडे जेव्हा आपण पाहतो, नामदेवांच्या चरित्राकडे ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला भगवंतांना चिंता होती की माझ्या नाम्याला माझ्या स्वरूपाची अनुभूती आली पाहिजे. नामदेवांनी चिंता केली नाही कधी. भगवंतांना चिंता आणि म्हणून भगवंतांनी सद्गुरूंची भेट घडवून आणली आणि ज्या वेळेला अनुभूती प्राप्त झाली त्यावेळेला नामदेवांपेक्षा अतीव आनंद भगवंतांना होतो आहे. आणि आता झाले नामदेव राय, आता झाले संत. सद्गुरूंनी कृपा केल्याचा परिणाम संतत्व नामदेवांना प्राप्त झालं. सद्गुरूंनी कृपा केल्याचा परिणाम सामर्थ्य सद्गुरूंना नामदेवांना प्राप्त झालं. सद्गुरूंनी कृपा केल्याचा परिणाम की संत मंडळींमध्ये नामदेवांचं नाम गायलं जात आहे. म्हणून पहा, भलेही आपण कितीही नाम संकीर्तन करू, नामस्मरण करू, ग्रंथ वाचन करू, परंतु केलेलं त्याच वेळेला सफल होतं ज्या वेळेला आपल्याकडून सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंची सेवा घडत असते. काल रात्रीच्या समयाच्या कीर्तनामध्ये आपण हा शरणागतीचा सुंदर भाव वर्णन केलेला आहे. महाराज म्हटले, तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा वळगोनी. जगाने आपल्या पाया पडावं असं जर का आपल्याला वाटत असेल
तर आधी आपण कुणाचे तरी पाय धरले पाहिजे. जगाने आपली सेवा करावी असं जर का आपल्याला वाटत असेल, तर आधी आपण कुणाची तरी सेवा करण्यामध्ये जीवन घालवलं पाहिजे. नामदेवांना संतत्व कधी प्राप्त झालं? नामदेव सद्गुरू म्हणून कधी उदयाला आले? ज्या वेळेला नामदेवांकडून विसोबा खेचरांची सेवा घडली. भलेही बालपणापासून नामदेवराय भगवंतांच्या सोबत आहेत, भगवंतांच्या सेवेमध्ये आहे, भगवंतांसोबत खेळ खेळत आहेत, परंतु तरी सुद्धा ज्या वेळेला संत मंडळी समोर समोर विराजमान झाली, त्यावेळेला नामदेवराय तिथून पळून का गेले? कारण तो बोध किंवा ती खात्री नामदेवांना तेव्हाच प्राप्त झाली, जेव्हा सद्गुरूंनी या चराचरामध्ये असलेला परमात्मा त्यांच्या दृष्टीसमोर उभा केला. म्हणून पहा, भलेही आपल्याकडून काहीही न हो, परंतु सद्गुरूंची सेवा ही घडली पाहिजे. आणि हाच भाव नामदेव महाराजांच्या चरित्रामधून या ठिकाणावरती प्रगट होतो आहे. आणि आता नामदेवराय हे संत मंडळींमध्ये संत म्हणून उदयाला आलेले आहे. समोरच्याचं कल्याण करून घेण्याचं सामर्थ्य आता नामदेवांना प्राप्त झालेलं आहे. आणि असाच प्रसंग वर्णन केला की पंढरपुरामध्ये एक परिसा भागवत नावाचे महात्मे राहत होते. हे रुक्मिणी मातेचे उपासक होते. रुक्मिणी मातेची उपासना केली, तपश्चर्या केली आणि एक दिवस रुक्मिणी माता परिसा भागवतांसमोर प्रगट झाल्या. आणि रुक्मिणी मातेने परिसा भागवतांना एक परीस दान केला. तो परीस ते घरी घेऊन आले, आपल्या धर्मपत्नीला दाखवला आणि सांगितलं की आज रावळामध्ये रुक्मिणी मातेने मला हा परीस दान केलेला आहे. घरामध्ये जेवढं काही लोखंड होतं, त्या साऱ्या लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श केला आणि सारं सोनं होऊन गेलं. मग बाजारामध्ये जाऊन ते सारं सोनं विकलं, वैभव प्राप्त करून घेतलं, धन घेतलं, धान्य घेतलं, कपडा लत्ता घेतला आणि वैभव संपन्न झाले परिसा भागवत. या परिसा भागवतांची धर्मपत्नी होती, जिचं नाव कमळजा असं होतं. ही कमळजा आणि राजाई माता या दोघी जणी मैत्रिणी होत्या. कमळजाला माहित होतं की राजाईच्या घरची परिस्थिती कशी आहे. तिचा पती हा रात्रंदिवस मंदिरामध्ये टाळ कुटत बसतो, रात्रंदिवस त्या देवासमोर गप्पा मारत बसतो, त्या देवाकडे पाहत बसतो. हिच्या पतीला संसाराची चिंता नाही, हिच्या पतीला धर्मपत्नीची चिंता नाही, लेकरा बाळांची चिंता नाही. आणि एक दिवस ज्या वेळेला कमळजा आणि गोनाई माता, राजाई माता ह्या पाणी भरण्यासाठी चंद्रभागेवरती आल्या, त्यावेळेला सहज बोलता बोलता कमळजाच्या मुखामधून हे निघून गेलं की माझ्या पतिराजांकडे परीस आहे आणि त्या परिसाच्या सामर्थ्यावरती आज आम्ही एवढं वैभव संपन्न झालेलो आहे, हे सहज बोलता बोलता मुखामधून निघून गेलं. ज्या वेळेला हे लक्षात आलं, त्यावेळेला कमळजा म्हणते की राजाई, मला असं वाटतं की तू सुद्धा हा परीस तुझ्याकडे ठेव काही दिवस, याच्यामधून तू सोनं प्राप्त करून घे आणि हे सोनं बाजारामध्ये विकून तू तू सुद्धा माझ्यासारखी वैभव संपन्न हो म्हटले. राजाईला हा विचार पटला. एक दिवस गुपचूप कमळजाने तो आपल्या घरामध्ये जो परीस होता, तो परीस राजाईला आणून दिला. राजाई मातेने आपल्या घरामध्ये जे थोडंफार लोखंड होतं, त्या लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श करवला. जे सोनं झालं ते सोनं बाजारामध्ये विकलं आणि त्याच्यामधून धान्य खरेदी केलं, कपडा लत्ता खरेदी केला, शिदा पाणी खरेदी केलं आणि आपल्या घरी येऊन पोहोचला. आणि आज राजाईनं तेला तुपाचा नैवेद्य तयार केलेला आहे. पंचपक्वान्न आज नामदेवांच्या घरामध्ये शिजत आहे.
आणि एवढ्या वेळामध्ये नामदेवराय घरी येऊन पोहोचले. प्रसादाचं ताट ज्या वेळेला नामदेवांच्या समोर येऊन पडलं, त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, राजाई, अगं अचानक आपल्या घरामध्ये पंचपक्वान्न कुठून आलं म्हटले. रायजाई जरासं असत्य बोलल्या, परंतु नामदेवांच्या लक्षामध्ये आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि ज्या वेळेला नामदेवांनी जराशी दटावणी केली, धीटपणा दाखवला, त्यावेळेला मात्र राजाईनं सारी हकीकत सांगितली. नामदेवराय म्हणतात, कुठे आहे म्हटले तो परीस, माझ्या समोर घेऊन ये. राजाईनं तो परीस आणला. नामदेवांनी आपल्या हातामध्ये घेतला. पळत पळत चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती गेले आणि चंद्रभागेमध्ये तो परीस फेकून दिला. आणि ही गोष्ट ज्या वेळेला राजाईनं कमळजाला सांगितली आणि कमळजाकडून ज्या वेळेला परिसा भागवताला हे कळालं, त्यावेळेला परिसा भागवताला क्रोध आला. नामदेव रायांसमोर जाऊन पोहोचले आणि म्हणतात, नामदेवा, अहो जरी तुम्हाला आवश्यकता नव्हती परिसाची, तरी माझा संसार या परिसावरती चालतो आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला पाण्यामध्ये टाकून देण्याचा? एवढं ऐकलं नामदेवांनी आणि नामदेवजी महाराजांनी परिसा भागवताच्या हाताला धरलं आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती येऊन पोहोचले. चंद्रभागेमध्ये नामदेवांनी प्रवेश केला आणि जशीच आपली हाताची ओंजळ चंद्रभागेच्या पाण्यामध्ये घातली, ओंजळ भरून दगड नामदेवांनी समोर उभे केले आणि म्हणतात, परिसा, बघ म्हटले, याच्यातून कोणता तुझा परीस असेल तो घे आणि घरी घेऊन जा. त्या सद्गृहस्थाने त्यातून ओंजळीमधून एक दगड उचलला, जवळ असलेल्या लोखंडाला लावला तर त्याचं सोनं झालं. पुन्हा दुसरा दगड उचलला, तो सुद्धा लोखंडाला लावला तर त्याचं सुद्धा सोनं झालं. पुन्हा तिसरा दगड उचलला, तो लोखंडाला लावला, त्याचं सुद्धा सोनं झालं. असं करता करता लक्षात आलं की नामदेवांच्या हातामध्ये जेवढी दगड आहेत ना, ती सारी दगड परीसच आहेत. नामदेवांचा हा चमत्कार ज्या वेळेला परिसा भागवताने स्वतःच्या नेत्राने पाहिलेला आहे, त्यावेळेला नामदेव रायांचं सामर्थ्य लक्षात आलं की महात्मे आहेत नामदेवराय. माझ्याकडे एक परीस होता आणि या परीसाच्या बळावरती मी एवढा अंध झालो होतो, पण या महात्म्याकडे सारी ओंजळ भरून परीस आहे. नव्हे नव्हे सारी चंद्रभागा परीसच आहे या महात्म्यासाठी. आणि तरी सुद्धा हा महात्मा हे सारं त्यागून फकीराचा वेश धारण करून राहतो आहे. भाव जागृती झाली, शरणागती केली नामदेव रायांची, चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि ज्या वेळेला नामदेव रायांनी परिसा भागवताचा स्वीकार केला, त्यावेळेला परिसा भागवताचा उद्धार हा नामदेवांनी केलेला आहे. आता प्राप्त झालं नामदेव रायांना तेवढं सामर्थ्य. आता ते महात्मे झालेले आहेत, ते सामर्थ्यशाली झालेले आहेत, ते समर्थ पुरुष झालेले आहेत. या मृत्यू लोकामध्ये साधू हे असं एक तत्व आहे, संत हे असं एक तत्व आहे की याच्यासारखा श्रीमंत या त्रिभुवनामध्ये अन्य दुसरा कोणताही नाही. भगवंत सुद्धा यांच्यापेक्षा श्रीमंत कदापि होऊ शकत नाही. पहा, मनाला जे वाटेल ते प्रकट करण्याचं सामर्थ्य साधूंमध्ये असतं, संतांमध्ये असतं. नामदेवांनी जर का विचार केला असता, ओंजळी भर एवढे परीस काढले, नामदेवांनी जर का विचार केला असता, तर नामदेवान इतका श्रीमंत वैभवशाली संपूर्ण पंढरपुरामध्ये अन्य दुसरा कोणता राहिलाच नसता. पण त्यांची विद्वत्ता पहा, त्यांचं विवेक पहा, त्यांचं चातुर्य पहा, की सारं काही असून सुद्धा, सारं काही प्राप्त करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा फकीराचा वेश करून महात्मे या मृत्यू लोकामध्ये राहत असतात. कशासाठी? कारण त्यांना हे जगाला दाखवून द्यायचं आहे
की या सांसारिक वैभवापेक्षा या मृत्यू लोकामध्ये अशी एक वैभव संपन्न वस्तू आहे किंवा सत्य वस्तू जी आहे तिला परमपिता परमात्मा असं म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ज्या वेळेला आम्ही याची प्राप्ती करून घेतली त्यावेळेला या संसारामध्ये असलेल्या साऱ्या गोष्टींपुढे, साऱ्या गोष्टी त्या ब्रह्मापुढे, त्या परमसत्यापुढे क्षुल्लक होऊन गेल्या. आणि हाच बोध संत सुद्धा तुम्हाला मला अनेक ठिकाणावरती आपल्या सतग्रंथांमधून, आपल्या वाणींमधून दान करत आहेत. या प्रपंचामध्ये असलेलं, या संसारामध्ये असलेलं नाशवान वस्तू, याची अशाश्वतता तुम्हाला मला दान करत आहेत आणि याचा बोध सुद्धा तुम्ही मी घेतला पाहिजे. या वस्तू आपल्याला ज्याच्याकडून प्राप्त होतात, हे वैभव ज्याच्याकडून आपल्याला प्राप्त होतं, हे सुख संपत्ती ज्याच्याकडून आपल्याला प्राप्त होती, या साऱ्यांचा जो अधिष्ठात्री देवता आहे किंवा या साऱ्यांवरती ज्याची सत्ता आहे असा जो भगवंत, त्याला आधी आपण आपल्या हृदयामध्ये प्रगट करून घ्यायचं, त्याला आधी आपण हस्तगत करून घ्यायचं. कारण ज्या वेळेला तो आपलासा होतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली इच्छा ही तो पूर्ण करत असतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण संतांची जर का चरित्र पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की जीवनभर संतांनी काय केलं. जीवनभर संतांनी फक्त भगवंतांची भक्ती केली, भगवंतांचं नाम गायन केलं. मग भक्ताचा, संताचा संसार हा कुणी चालवला? भगवंतांनी चालवला. ज्या वेळेला संतांवरती अतिप्रसंग येऊन पोहोचतो, ज्या वेळेला संतांवरती अपमानजनक परिस्थिती येऊन पोहोचते त्यावेळेला भगवंत स्वतः मध्यस्थी करतात आणि त्या भक्ताचा, त्या संतांचा संसार भगवंत निर्वाहन करत असतात. म्हणून एक सूत्र या ठिकाणावरती, एक सिद्धांत या ठिकाणावरती प्रगट होतो आहे की जो भगवंतांची भक्ती करत असतो, जो भगवंतांचं नाम गायन करत असतो, त्याने चिंतामुक्त होऊन नाम गायन करायला पाहिजे. साधकांसाठी उपदेश केलेला आहे. ज्यावेळेला आपण संतांकडे पाहतो त्यावेळेला संतांना जर का आपण प्रश्न विचारला, म्हटले महाराज अहो तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या अंगावरती घालण्यासाठी धड वस्त्र सुद्धा नाही, तुमचा प्रपंच पाहिला तर 18 विश्व दारिद्र्य तुमच्या घरामध्ये आहे आणि एवढं सारं असून सुद्धा तुम्ही असे चिंतामुक्त, प्रसन्न, आनंदी कसे राहतात? त्यावेळेला साधू संत उत्तर देतात, हमें चिंता नहीं अपनी, उन्हें चिंता हमारी है. उन्हें म्हणजे कोणाला? हमारे जीवन का रक्षक सुदर्शन चक्रधारी है. ज्या भगवंतांची आम्ही भक्ती करतो तो भगवंत आमचा संसार करतो आहे, आमचा उदरनिर्वाह तो वाहतो आहे. मग तो जर का आमचं एवढं करतो तर आम्ही वरतून आमची स्वतःची चिंता कशासाठी करायची? आणि म्हणून पहा की साधकाने, भक्ताने कधीही चिंता करत जाऊ नये. आणि हाच बोध नामदेवांचं चरित्र तुम्हाला मला या ठिकाणावरती दान करत आहे. अनेक वर्ष नामदेवराय पंढरपुरामध्ये राहिले, अनेक वर्ष. एक दिवस पुन्हा पंढरपुरामध्ये ज्ञानोबारायांचं आगमन झालं. ज्ञानोबारायांनी भगवंतांची परवानगी घेतली आणि नामदेवरायांना आपल्या सोबत तीर्थयात्रेला घेऊन गेले. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय या दोघांमध्ये तेवढंच सौख्य आहे. जेवढं प्रेम नामदेवरायांचं पांडुरंगावरती आहे तेवढंच प्रेम नामदेवांचं ज्ञानोबारायांवरती सुद्धा आहे महाराज.
वयाचा विचार केला तर नामदेवराय आता वयोवृद्ध होत आहेत आणि ज्ञानोबाराय तरुण आहे. पण एवढं प्रेम की ज्ञानोबारायांकडे पाहून नामदेवराय म्हणायचे, ही माझी आई आहे म्हटली. या नाम्याची ही आई आहे. आणि म्हणून असं वर्णन करतात की जेवढं दुःख ज्ञानोबारायांच्या समाधीचं भगवंतांना झालं, तेवढंच दुःख निवृत्तीनाथांना झालं. त्याच्यापेक्षा अतिव दुःख नामदेवांना झालेलं आहे. ज्या वेळेला नामदेवांच्या कानावरती येऊन पोहोचलं की आता ज्ञानोबाराय समाधी घेणार आहे, हे ऐकल्याबरोबर नामदेवांचा देह धरणीवरती पडून गेला. या शरीरामध्ये आता त्राण राहिला नाही, प्राण राहिला नाही, शक्ती राहिली नाही. केवळ फक्त श्रवण केल्याचा परिणाम की आता माझे ज्ञानोबाराय माझ्यापासून अंतरणार आहेत. अजून अंतरले सुद्धा नाही. हा विचार फक्त कानावरती पडला की नामदेवांची अवस्था कशी होऊन गेली पहा. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की ज्याच्यावरती प्रेम असतं ना, त्याचा ज्या वेळेला दुरावा होईल याची जाणीव जरी मनाला स्पर्श करून गेली तरी सुद्धा मनुष्याच्या देहाचा प्राण हा निघून जातो. दशरथजी महाराजांचं काय झालं? ज्या वेळेला कैकेयी मातेनं सांगितलं की तुम्हाला रामाला वनवासाला पाठवून द्यायचा, हे ऐकल्याबरोबर मध्यरात्रीपासून जी दशरथजी महाराजांची अवस्था झालेली आहे, महाराज समोर प्रभू श्री रामचंद्र उपस्थित आहेत, परंतु त्यांच्याकडे पाहून बोलण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये राहिलेलं नाही. सुमंतांनी निरोप दिला प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत की तुम्हाला वनवासाला जायचं आहे. रामांनी दर्शन घेतलं, प्रभू श्री रामचंद्रांनी दर्शन घेतलं दशरथजी महाराजांचं आणि निघून गेले. एक आशा होती दशरथजी महाराजांच्या हृदयामध्ये की मी सुमंताला पाठवलेलं आहे, तर सुमंताला मी हे सुद्धा आज्ञा केलेली आहे की तुला शरयूच्या तीरापर्यंत रामाला घेऊन जायचं आणि तिथून वापस तुला आपल्याच रथामध्ये रामाला घेऊन यायचं आहे. ही एक आशा. आणि या आशेवरती शय्येवरती दशरथजी महाराज पडलेले आहेत. पण दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला ज्या वेळेला दशरथजी महाराजांनी पाहिलं की एकटा सुमंत आलेला आहे, माझा राम आलेला नाही, हे लक्षात आल्याबरोबर दशरथजी महाराजांच्या शरीरामधून प्राण निघून गेला. पहा ते प्रेम किती असेल हृदयामध्ये. ज्या वेळेला आशा संपून गेली, त्यावेळेला प्राण निघून गेला. म्हणून आशा ही एक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला मला जगवत असते. आपल्या हृदयामध्ये सुद्धा काही ना काहीतरी आशा आहेच ना, आणि त्या आशेवरती आपण आजचा दिवस उद्याचा दिवस काढतो आहोत. पण पहा, ज्या वेळेला ही आशा आपल्या प्रेमास्पदाच्या बाबतीमध्ये असलेली ही आशा, आपल्या आराध्याच्या बाबतीमध्ये असलेली ही आशा ज्या वेळेला निघून जाते, त्यावेळेला भक्ताचा प्राण हा त्याच ठिकाणावरती निघून जात असतो. नामदेवांनी नुसतं श्रवण केलं तर नामदेवांची अवस्था काय झाली? एवढं प्रेम, एवढं भाव, एवढी भक्ती, एवढी वात्सल्यता नामदेवांच्या हृदयामध्ये ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये आहे. आणि नामदेवराय एका ठिकाणावरती असं म्हणतात की माझं काय दुर्दैव असेल की ज्ञानोबारायांच्या समाधीची जागा मला साफ करण्याची परवानगी भगवंत देत आहे. काय दुर्दैव असेल माझं की मला माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीवरती अभंग लिहिण्याची वेळ आलेली आहे. ज्ञानोबारायांपेक्षा मी वयाने मोठा आहे, परंतु माझं काय दुर्दैव की मला अजून मृत्यू का आला नाही. नामदेवराय हे असे एक संत आहेत
की ज्यांनी अधिक काळ आपला या मृत्यू लोकामध्ये व्यतीत केला. नामदेवांनी ज्ञानोबारायांचं जाणं पाहिलं. नामदेवांनी निवृत्तीनाथांचं जाणं पाहिलं. नामदेवांनी सोपान काकांचं जाणं पाहिलं. नामदेवांनी मुक्ताईचं जाणं पाहिलं. समस्त संतांची समाधी नामदेवांनी पाहिली आणि स्वतःला दुर्दैवी म्हणून घेत आहेत. आणि आता मात्र ज्या वेळेला नामदेवांच्या समाधी घेण्याची वेळ आली, वय 80 झालेलं आहे, वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे आणि विचार करतात की आता मला समाधी घ्यायची आहे. मग कुठे समाधी घेऊ मी? ज्या भगवंतांच्या राऊळामध्ये मी बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत माझं समस्त जीवन व्यतीत केलं, त्या राऊळाला सोडून मी अन्य दुसरं कुठंही जाणार नाही. आणि भगवंतांच्या राऊळासमोर जी पहिली पायरी होती, त्या पायरीवरती नामदेवांनी आपला देह समर्पित करून दिला. समस्त जीवन ज्या राऊळामध्ये घालवलं, त्याच राऊळामध्ये नामदेवराय अजून सुद्धा तिथंच आहे. कोणता हेतू धारण करून आहेत, की ज्या वेळेला माझ्या भगवंतांना भेटण्यासाठी भक्त येतील, त्यावेळेला त्या भक्तांच्या चरणांची रज, चरणांची धूल मला प्राप्त व्हायला पाहिजे, ही एक इच्छा, ही एक आशा आणि ही एक धन्यता धारण करून नामदेवांनी भगवंतांच्या राऊळासमोर आपली समाधी घेतलेली आहे. असं विलक्षण अशा प्रकारचं नामदेवांचं चरित्र, ज्याचा बोध, ज्याचा उपदेश तुकोबाराय तुम्हाला मला या ग्रंथामधून, या अभंगामधून दान करत आहे. ज्याचं जरासं अल्पसं चिंतन श्रवण करण्याचा तुम्ही मी आज या ठिकाणावरती प्रयत्न केला. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून वाणीला निमित्त मात्राला या ठिकाणावरती पूर्णविराम देते. न्यूनते पुरते अधिकते सरते करवनी घे यावे तुमते विनवितू असे विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री किसनगिरी बाबा की जय. परमहंस सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय. यानंतर साऱ्यांनी नाश्त्याचा प्रसाद घ्यायचा आहे. उपस्थित भाविकांनी मंडपाच्या बाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये एक रांग करून बसायचं आहे. लगेचच नाश्त्याचा प्रसाद सरांना प्राप्त होईल.